नमस्कार. कधी विचार केलाय का की आपली श्रद्धा, आपली एकाग्रता इतकी जबरदस्त असू शकते की ती आपलं शरीरच बदलून टाकेल? हो, आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातली अशीच एक थक्क करणारी कथा पाहणार आहोत. व्याघ्रेश्वर शर्मा यांची कथा. ही कथा आपल्याला श्रद्धा आणि ध्यानाच्या शक्तीबद्दल विचार करायला लावेल हे नक्की. चला तर मग थेट या कथेच्या रहस्यातच शिरूया. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक दुर्गम गुहा आहे. आत एक तेजस्वी तपस्वी बसलेत आणि त्यांच्याच बाजूला चक्क एक वाघ, तोही अगदी शांतपणे बसलेला. हे दृश्य जितकं विचित्र वाटतंय ना, तितकंच ते एका मोठ्या आध्यात्मिक बदलाची सुरुवात आहे. पण ही गोष्ट आपल्यापर्यंत पोचली कशी? त्यासाठी आपल्याला एका यात्रेकरूच्या प्रवासाची गोष्ट आधी ऐकावी लागेल. तर हे आहेत शंकर भट्ट, एक विद्वान ब्राह्मण जे उडुपीहून कन्याकुमारीकडे तीर्थयात्रेला निघाले होते. आणि त्यांच्याच डोळ्यांनी आपण ही सगळी अद्भुत कथा पाहणार आहोत. तर प्रवास करता करता शंकर भट्ट पोहोचले मरुत्वमलय पर्वतावर. आता हे असं ठिकाण आहे ना, जिथली हवाच गूढ आणि दिव्य ऊर्जेने भरलेली आहे. असं म्हणतात की इथे आजही कित्येक सिद्ध योगी अदृश्य रूपात तप करत असतात. आणि याच पवित्र जागी शंकर भट्टांना एक असा अनुभव येणार होता जो त्यांचं आयुष्यच बदलून टाकणार होता. आणि मग तिथे जे घडलं त्याची तर शंकर भट्टांनी कधी कल्पनाही केली नसेल. एका गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले आणि त्यांनी शंकर भट्टांना एक अजब आज्ञा दिली. ते म्हणाले, त्या वाघाला नमस्कार कर. विचार करा, एका हिंस्र प्राण्याला नमस्कार करायला सांगतायत. कोण होता हा वाघ? काय होतं यामागचं रहस्य? शंकर भट्टांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्या वृद्ध तपस्वींनी बरोबर ओळखले आणि मग त्यांनी त्या वाघाच्या पूर्वायुष्याची कथा सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे व्याघ्रेश्वर शर्मा नावाच्या एका तरुणाची. जन्मतःच त्याला लोक मनमतमंद म्हणजे मंदबुद्धी म्हणायचे. त्याचे वडील खूप मोठे विद्वान होते, पण व्याघ्रेश्वराला मात्र सतत अपमान आणि अवहेलना सहन करावी लागायची. पण मग एके रात्री त्याच्या आयुष्याला एक मोठी कलाटणी मिळाली. स्वप्नात एक दिव्य बालक आलं, जे स्वतः श्रीपाद होते आणि त्यांनी त्याला एक नवी दिशा दाखवली. मी तुझ्यासोबत असताना तू का घाबरतोस? हिमालयात जा. या एका संदेशाने त्याचं आयुष्य बदललं आणि तो हिमालयाच्या दिशेने निघाला. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलोय जिथे व्याघ्रेश्वराच्या साधनेचं एक अविश्वसनीय फळ समोर येतं. तर हिमालयात पोचल्यावर त्याला अखेर एक गुरु भेटले. त्यांनी त्याला आत्मज्ञानासाठी एका गुहेत बसून ध्यान करायला सांगितलं. पण इथेच एक अनपेक्षित गोष्ट घडली. ध्यान करताना व्याघ्रेश्वराचं सगळं लक्ष, सगळं चित्त एका वाघाच्या रूपावर केंद्रित झालं. त्याची एकाग्रता इतकी तीव्र होती, इतकी अविचल होती की त्याचा परिणाम थेट त्याच्या शरीरावर झाला. हो, त्याचं मानवी शरीर अक्षरशः वाघामध्ये बदलून गेलं. हे दृश्य म्हणजे त्याच अविश्वसनीय बदलाचं प्रतीक आहे, नाही का? जसा विचार तसं स्वरूप. म्हणजे बघा, चिंतनाची शक्ती किती अफाट असू शकते की ती फक्त मन नाही तर आपलं शरीरही बदलू शकते. हेच यातून सिद्ध होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? जेव्हा त्याचे गुरु परत आले तेव्हा त्यांनी त्याचं बाहेरचं वाघाचं रूप पाहिलं नाही, त्यांनी त्याच्या आतल्या आत्म्याला ओळखलं. त्यांनी त्या वाघाच्या रूपातल्या शिष्याला आशीर्वाद तर दिलाच, पण श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा तारक मंत्रही दिला. आणि हाच मंत्र त्याच्या मुक्तीचा मार्ग ठरणार होता. तर मग गुरूंनी दिलेला तो मंत्र घेऊन व्याघ्रेश्वर आता आपल्या आराध्याला श्रीपादांना आळू लागला. आणि इथून पुढे कथेचा भावनिक आणि आध्यात्मिक उत्कर्षबिंदू सुरू होतो. जरा कल्पना करा, कृष्णा नदीचा शांत किनारा आणि तिथे एक वाघ बसलाय आणि तो आपल्या हृदयातून पूर्ण श्रद्धेनं श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा जप करतोय. त्याच्या डरकाळीत आता हिंस्रपणा नाहीये, तर फक्त आणि फक्त आर्त भक्ती आहे. आणि मग तो अद्भुत चमत्कार घडलाच. त्याच्या त्या भक्तिपूर्ण हाकेला प्रतिसाद देत साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ नदीच्या पाण्यावरून चालत आले. आणि जिथे जिथे ते पाऊल ठेवत होते तिथे पाण्यावर कमळाची फुलं उमलत होती. यापेक्षा निखळ भक्तीच्या शक्तीचं मोठं प्रतीक काय असू शकतं? व्याघ्रेश्वराची ही कथा फक्त एक चमत्कार नाहीये, तर ती आपल्याला काही खूप खोल आध्यात्मिक गोष्टी शिकवते. चला तर मग बघूया की या अद्भुत कथेमधून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं. तर या कथेचं सार आपल्याला या 4 मुद्द्यांमध्ये मिळतं. सगळ्यात पहिलं, गुरु नामाचं सामर्थ्य. श्रीपाद हे नाव म्हणजे फक्त शब्द नाही, ते एक संरक्षण कवच आहे. दुसरं, ध्यानाची शक्ती. आपण ज्या गोष्टीवर आपलं मन पूर्णपणे एकाग्र करतो, आपलं स्वरूप तसंच बनू शकतं. तिसरं म्हणजे कर्मावर गुरुकृपेचा विजय.
आपलं प्रारब्ध कितीही कठीण असलं तरी सच्ची भक्ती आणि गुरुकृपा त्यावर मात करू शकते. आणि चौथं, परमेश्वरी करुणा. देव आपल्या खऱ्या भक्ताची हाक ऐकण्यासाठी कोणत्याही रूपात येऊ शकतो, अगदी वाघाच्या रूपातही. व्याघ्रेश्वराची कथा हेच तर आपल्याला सांगते. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ही कथा आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवण करून देते की खरी भक्ती आणि श्रद्धा ही कोणत्याही बाहेरच्या रूपावर किंवा सामाजिक स्थानावर अवलंबून नसते. ईश्वरी कृपा सगळ्यांसाठी सारखीच असते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की जेव्हा श्रद्धा आपलं स्वरूप, आपलं शरीर या सगळ्याच्या पलीकडे जाते तेव्हा काय घडतं? व्याघ्रेश्वराच्या कथेने याचं उत्तर आपल्याला दिलं आहेच, पण त्यावर विचार करणं, चिंतन करणं हे आपल्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे.